मोठ्या राजकीय बातम्या। थोरले प्रतापसिंह महाराजांनी स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली। महात्मा फुलेंनी थोरले प्रतापसिंह महाराजांचं अनुकरण केलं। भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य। उदयनराजेंच्या वक्तव्यानंतर ओबीसी नेते आक्रमक। मुलींची पहिली शाळा फुलेंनीच सुरू केली। राजे महाराजे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय राजवाड्यामध्ये करायचे। उदयनराजेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। थोर पुरुषांबद्दल वाद निर्माण होईल अशी वक्तव्य करू नये, प्रवीण दरेकरांचा उदयनराजे भोसले यांना सल्ला। आपल्या थोर पुरुषांविषयी युगपुरुषांविषयी अशा प्रकारचा वाद निर्माण होणं योग्य नाही। प्रत्येक थोर पुरुष आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी मोठा आहे आणि त्याच्यामुळे छत्रपतींचं मोठेपण हे वादात येत आहे, त्याला कोणी दुमत असायचं कारणच नाही। परंतु मला वाटतं अशा विषयांवर ना पुन्हा महात्मा फुले पुन्हा सामाजिक तेढ निर्माण होईल आणि त्याला खतपाणी घालणं हे योग्य असं मला वाटत नाही। उदयनराजेंनी नवा शोध लावला। ओबीसी नेते मंगेश ससाणे यांची टीका। उदयनराजेंना स्त्रियांच्या पहिल्या शाळेचे प्रणेते फुले नको आहेत असाही घणाघात। उदयनराजेंकडून इतिहास नव्यानं साजेसा लिहायचा प्रयत्न दुर्दैवी असल्याचंही ससाणेंचं वक्तव्य। नवा शोध आता उदयनराजेंच्या माध्यमातून लागतोय नक्कीच हा, आणि याच्यासाठी मला असं वाटतंय सगळे इतिहास तज्ञ आतापर्यंतचे संशोधक फेल ठरलेले आहेत आणि उदयनराजेंनी हा जो गौप्यस्फोट केलाय हा महाराष्ट्राचा जे सामाजिक आणि रायगडावरील वाघ्या कुत्रा फेकून द्या। एवढ्या लांब कानाचा कुत्रा भारतीय असू शकतो का? रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून उदयनराजे आक्रमक। हे सगळे ब्रिटिशरची कुत्री होते ना, आली हीच कुत्री ब्रिटिशर सगळी। हा फेकून टाका, कशाला त्याचे कौतुक जास्त हवं आहे। आता उद्या काय द्याचं दणकाने टाकून द्यायचं, एवढं काय किती विचार करायचं। कुठल्याही अभ्यासाशिवाय खासदारानं बेजबाबदारपणाचं वक्तव्य करू नये। वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या मुद्द्यावरून उदयनराजेंनी केलेल्या वक्तव्यावर लक्ष्मण हाकेंची टीका। तुम्हाला राजे म्हणतो म्हणजे तुमच्या हातामध्ये राज्याचा सातबारा आला का, असाही केला सवाल। लोकसभेमधल्या खासदारांना अशी बेजबाबदारपणाची वक्तव्य करू नयेत असं आमचं मत आहे। आम्ही तुम्हाला राजे म्हणतो, छत्रपती म्हणतो म्हणजे तुमच्या हातामध्ये महाराष्ट्राचा सातबारा आला का? त्यामुळे उदयनराजेंनी आमच्या मनामध्ये जो तुमचा आदर आहे तो आदर असाच राहू द्यावा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यामध्ये दाखल। शहा उद्या रायगड दौऱ्यावर। रायगड किल्ल्यावरील शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमानंतर अमित शहा तटकरेंच्या निवासस्थानी जाणार। पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंचं नाव जाहीर होऊ शकतं। पालकमंत्रीपद दिलं नाही तर रायगडमध्ये उठाव होईल। तटकरेंनी रायगडचा जनादेश समजून घ्यावा, महेंद्र तळवींचं वक्तव्य। मला असं वाटतं अमित शहाजी आता रायगडवरती आल्यावरती रायगडला न्याय मिळेल असं मला वाटतं आणि तो आमच्या बाजूने मिळेल, कारण आम्ही सगळे आशावादी आहोत आणि म्हणून वेट अँड वॉच। कारण उद्याच्या नंतर मला असं वाटतं रायगडचं पालकमंत्रीपद भरवशाच्या रूपाने घोषित करेल असं मला निश्चित वाटतं। पालकमंत्री नसले तरी रायगड नाशिकमध्ये कामं सुरू। पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल, थोडा धीर धरा, अजित पवारांची प्रतिक्रिया। नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे, निधी दिलेला आहे, सुटे थोडासा धीर धरा, धीरे धीरे